आणि गाईज हे बघा, मी जोपर्यंत बेडवर असते तोपर्यंतच माझ्यासाठी अंड उकडून येतं, ते सोलून येतं माझ्या हातात, हातातून डायरेक्ट तोंडात जातं. ते मी खाते, पण मला प्रतीक सगळं करून देतो. आता पण तो बिचारा कपड्याची मशीन लावतोय. दिसतंय तुम्हाला, कपड्याची मशीन लावतोय तो. आज मी चहा ठेवला आहे गाईज, पायासाठी स्पेशल असा चहा ठेवलेला आहे मी. आणि काय कसा बनला ते माहीत नाही, प्यावा तर लागणार आहे. तर बघूया आपण चहा कसा झाला आहे. पाहिजे तर म्हणणार चहा खूप छान झालेला आहे, कारण तिने सांगितलं टाकायला किती चहापत्ती टाकायची. त्यासमोर घेऊन गेलो मी दूध, चहापत्ती, साखर. तिला दाखवली, टाकली, तिला दाखवली, मग टाकली. तर चहा बघा बनला मस्तपैकी, ब्राऊन ब्राऊन झाला एकदम. चहा पितो, नाश्ता वगैरे झालेला आहे सगळा आमचा, आणि मशीन वगैरे लावून झालेली आहे. माझी आंघोळ वगैरे झाली, पायलची आंघोळ वगैरे राहिली थोडी. सक्षमीला फिडिंग करण्यात, मिनी ब्लॉग एडिट करण्यात ते सकाळचा वेळ जातो, त्यामुळे तुला वेळ लागतो. 10 वाजल्यात. लवकर लवकर नाश्ता वगैरे करून आम्ही दोघं फ्री होतो. सक्षमी झोपली. तू झोप पिलो, मी तुला काय नाही बोलत आहे. गाईज आज मला खरंच एक गोष्ट सांगू शकते तुम्हाला. नंतर सांग मी प्लीज. जोपर्यंत बेडवर असते तोपर्यंत, आता मी बेडवर आहे म्हणूनच सांगते ना, बेडवर जोपर्यंत असते तोपर्यंत मला अंडी उकडून येतात प्रत्येक. आणि तोपर्यंत मी उठायच्या आधी एक आमच्या कपड्याची मशीन झालेली असते, ती लावलेली असते. आणि मी सक्षमीचे जे कपडे वगैरे सगळं धुते ना, सक्षमीचे कपडे असतात ते पण मी बाहेर बाथरूम मधून येईपर्यंत ते वाळत टाकलेले असतात. म्हणजे मी खरंच खूप जास्त लक्की, मला प्रत्येक सारखा नवरा भेटलाय, भारी एकदम नशीबवान. एवढा गुंडच नवरा भेटलाय मला. आणि त्या नवरा आणि माझी अशी इच्छा आहे की असंच आपलं प्रेम कायम राहावं. तू माझ्याशीच कायम म्हातारा होसपर्यंत मी काळजी करावं. मला जर आनंद अश्रू येतील आता. मग खरंच गाईस, मी खरं सांगते तुम्हाला की प्रतीक सारखा नवरा सगळ्या मुलीला भेटो. प्रतीक नाही, पण प्रतीक सारखा स्वभावाचा नवरा प्रत्येक मुलीकडे पाहिजे. कारण ना, आता खरं सांगते, मला आत्ताची माझी सिच्युएशन आहे ना, मला नाश्ता करायचं मी विसरून जाते. मी काहीच टाइमवर करत नाही. माझं ओरडून ओरडून माझ्या मागे लागतो. नाश्ता केला का, नाश्ता कर. नाश्ता केला का, नाश्ता कर. जेवण केलं का, जेवण कर पहिलं. म्हणजे तो ओरडतो मला, ओरडून ओरडून का होईना माझ्याकडे जेवण घेतो, नाश्ता माझं करून घेतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्याला कळतं की माझी काही आता सिच्युएशन आहे, आणि मी आता कोणत्या ह्याच्यातून चालली आहे, अपडाऊन्स माझ्या लाईफ मधले सगळे त्याला माहिती आहे. माझं दुःख, सुख दुःख सगळं त्याला माहिती आहे. काहीच तोच आहे माझ्यासाठी आणि मीच आहे त्याच्यासाठी. आता ह्या सिच्युएशन मध्ये मला तो एवढं मदत करतोय ना, म्हणून मला खूप छान वाटतंय. तर काही चहाला आपला इथं. आणि तुम्हाला सांगायचं एवढं की गोष्ट की सक्षमी रात्री तर मच्छर चावलाय, तुम्हाला दाखवला मी व्हिडिओमध्ये. त्यामुळे पाहायला तर झोपलीच नाही 5 वाजल्यापासून. मच्छर हाकला बसली होती एकटीच. मी झोपलो होतो. हे बघा, इथं मच्छर चावला सक्षमीला. आणि मला ना तिच्या गालावरती, मला असं वाटलं होतं बरं का, कारण की मला रात्री खूप मच्छर चावत होते. मी म्हटलं बाई पोरीला मच्छर चावते, टॉर्च लावून बघितलं तर तिच्या गालावरती मच्छर होता. कारण की एवढं तर मी तिच्या अंगावर टाकते, पण तोंड तेवढं उघडं असतं. इथं बरोबर मच्छर चावला, आणि चावला तर मला इतकं त्या मच्छरावर लागला, आणि मी टॉर्च लावून लहान पोरांचं काहीतरी भेटते ना मॉइश्चरायझर, की ते असं लावले की मच्छर चावत नाही. मदर स्पर्श आणायचं ह्याच्यावरती लावलं ना असं की लगेच ते निशाण लावलेलं गायब होतं. ते आपण घेऊनच येऊ. म्हणजे मच्छर चावले नाही असं पाहिजे. ते असं बाईट असतं ते ठेवतात, पण ही 6 महिन्याची झाली ना त्याच्यानंतर ते लावू शकतो असं पॅच कपड्याला. आता नाही, ती छोटी ना, 1 महिन्यानंतर बघू आपण, ते घेऊन येऊ. मग काय केलं माहिती का, अख्खे कोपरे बघितली मी घराच्या टॉर्च लावून. तू झोपलेला होता, ही पण झोपलेली होती. हिचे इथले मच्छर हाकलले, बघितलं टॉर्च लावून कुठं मच्छर आहेत का. मग मी बरोबर 7 वाजता झोपले. 7ला झोपले, 8:30ला उठले. मग ती बेडवर शेवटला. हा, मॅडम झोपायला मागत नाही लगेच. ही झोपत नाही लगेच. तिला उठल्या हिला खेळायला पाहिजे असतं. माणूस पाहिजे खेळायला. 8 वाजता उठली. आता झोपली. आता वाजले 10:15 झाले. ते 10 मिनिटं झाले झोपली. आता तू कमी बोल, ते उठल. आता ही उठणार नाहीये. इतकी झोप आली नाही का, माहिती का झोपली जागली रात्रभर. रात्री नाही, रात्री ही कधी उठली, 9ला उठली, आणि कितीला झोपली, 12ला. आता झोपली नाही. रात्रीची झोप पूर्ण करते. आता नाही उठणार लक्ष्मी, आता झोप पूर्ण करूनच उठणार. तर गाईस, खालचे कपडे आलेत आमच्या मशीन लावायला. मशीन वगैरे लावतो आणि नंतर थोडा चहा वगैरे पीठ, टी व्ही वगैरे बसतो. सक्षमीला पाळणार.
त्या दिवशी माझं इतकं डोकं दुखत होतं कारण की मी केस ओलेच ठेवले आणि तशीच झोपले होते. माझ्या लक्षातच नाही राहिलं. डोकं दुखलं ना माझं खूप जास्त भयंकर. आता पण ओलेच आहेत, पण आता काम आवरेपर्यंत असे बांधते आणि मग प्रतीक आज पप्पा लवकर आले 11 वाजता, म्हणून प्रतीक 11 वाजताच गेला आज. आणि मग आता येईल 1 वाजता. आता वाजले तर 12:30. आता येईलच तो. मग तो म्हणला तू आवर. मला खाली यायला पण आज उशीर झाला कारण की मला आज वरती थोडंसं काम होतं. रोजच असतं वरती काम. एवढं सक्षमीच्या कपड्यांचा पसारा असतो गाईज. इकडं बघितलं कपडे, तिकडं बघितलं कपडे, कपडेच कपडे. कपडे तर असतच, पण तिची खेळणी, ते मी बुक्स वगैरे काढते ना तिच्या अभ्यासाला, मग ते असं सगळं आवरायचं. सगळं आवरायला लागतं. आणि त्यात मला प्रत्येकची लय मदत होते. मी उठले ना, मला कधी उशीर झाला ना उठायला, म्हणजे उठायला उशीर तसं होत नाही मला. रोज 8लाच उठते. 8ला उठते बरोबर. कारण 8ला सक्षमी उठती म्हणजे उठतेच. मग तिच्यामुळे मला उठावंच लागतं. मग मी उठले की प्रतीकला उठवते. मग तिला फीड वगैरे करेपर्यंत ना बरोबर टाइम होतो माझा. मग प्रतीकला म्हणलं आज तूच जा आंघोळीला पहिलं, नाही तर मी त्याच्या आधीच रोज आंघोळ करते. मग आज त्याने पहिली आंघोळ केली. आणि रोज आहे ना तो त्याने आंघोळ जरी पहिली नाही ना केली तरी मला अंडे उकडून देतो पहिले खायला. त्याला माहिती मला खूप जास्त भूक लागलेली असते. रात्री सक्षमीला फीड करावं लागतं, सारखं सारखं उठावं लागतं. उठल्या उठल्या पहिलं तो मला पाणी देतो पहिला. कारण त्याला माहिती नाही पाणी नसेल पिलं की पाणी नाही पित रात्रभर. कारण की मला झोपच एवढी येते ना, कंट्रोल नाही होत. पाणी प्यायचं असतं तरी मी पित नाही. मला झोपाच्या नादात काय सुधरत नाही. मग तो उठल्या मला पहिलं पाणी देतो पहिला. मग त्याच्यानंतर अंडी उकडायला ठेवतो. आणि आज तर त्याला मी सांगितलं, तो म्हणला मी चहा ठेवतो. मग मी त्याला सांगितलं किती साखर टाकायची, किती चहापत्ती टाकायची. असला भारी चहा बनवला होता ना. सक्षमीला खाली घेऊन आले, तिला बसवले. आता खेळत मस्त खेळायला लागली बाबांसोबत. हे बघा हे दिलंय पप्पाने आता बघितलेला. फुटबॉल करते डायरेक्ट ती. एक त्याला लाथा बिता मारती. तुम्ही बघा आता पप्पा कशी खेळते ती. मी आता आवडते माझं काम. भांडे किचन आहे. केस माझे सक्षमीने ओढून परत विस्कडवून टाकलेत आता. गाईज सकाळीच माझ्या नवऱ्याचं एवढं कौतुक केलं मी. नजर लागली, आजारी पडला बिचारा. कणकणी आली प्रतीकला. गाईज ताप आहे का दाखव? नाही अजून अंग दुखतंय ना, आरामच कर बाबा. त्याला म्हणलं तू लेटूनच राहा. असा गोळी खाल्ली आहे, फरक नाही ना पडला गोळीने. झोपले कुठे बाहेर काम चालू आहे? हा ना, आमच्या इथं पाईपलाईनचं काम चाललंय. हे बघा सक्षमी पण झोपली आहे. सक्षमीला माझ्या मच्छर चावला. हे बघा ते वाईट वाटते मला, म्हणून दरवाजा नाही उघडत माहिती का मी रात्रीचा. मच्छर घरात येतात ना पटापट. आत्ताच सांगत होते की तुम्ही येणार आहेत म्हणून. पाय स्वच्छ पुस. पावसाने बघा सगळं पाणी आलंय आणि तिने पाण्यातच ठेवले. एवढे बिस्किट आणले. एवढं आम्ही खातो बिस्किट. एवढे बिस्किट खातो आम्ही. माझ्या मम्मीचा हाच प्रॉब्लेम. ही आली नाही, जिने छोटे आहेत मम्मीला जमत नाही. ए मम्मा मोबाईल पडशी, खाली पाणी आहे ते इथं माझ्याकडे. मिसरी तूच घेऊन ये म्हणजे सगळ्यांना दिसेल मिसरी आणते. हळू या मम्मा, एकदम हळू ये. जिने एकदम स्लिपरी झाली आता. तिथे पाय पुसणीच ठेवते पाय पुसायला. मग हे पाणी कसलंय? मग मला वाटलं तू भिजतच येते आता. नाही भाई काय पिलू कसं हसते आई मावाली तर. काय मम्मा काय शालू आई मावाली तर तुला हसायला येत. आता सक्षमी झोपतून उठली आहे. थांबतीये मी तिला खोलते. हा खरं आहे बाबा. सगळे मला म्हणत होते काजळला डोळे छोटे होती. नाही बघा आमचे डोळे बघा ती मोठे डोळे. ती मोठे डोळे कशी बघती मला बघ गोळ गोळ. खायला देत नाही. अहो आम्ही जे पहिले माहितले फोटो बघतो ना, आम्हाला वेगळीच वाटते. चाव तुला मच्छी मच्छीनी चाऊ ते तिला माझ्याकडे तुम्ही चहा पिऊन घ्या. तिला दिसला मोबाईल लगेच. तवांतो इकडे मान पकड. साक्षी मान पकड. ती अजून लगेच नाही उठू शकत. काय ग बाबा चंबू करायच्या करायच्या. आता माझा हातच दुखतोय. का करायचे बाबा? आता आईच्या हात दुखतोय. आता मम्माच घालणार आज आंघोळ. आम्ही चहाचा टाइम चाललाय. बसलेली बापरे
तू टोचलं नाही का तुला रिमोट 2 चार्जर मोबाईल पण बसली होती अर्धी. मोबाईल हे आहे 2 हे एटीएम चावी क्लिप तिचा मोबाईल सगळ्यावरती ती बसली होती बघा अशी. डिस्प्ले जाईल माझ्या फोनचा बाई पाहिजे. सरक बाई म्हणजे छच्ची हिला मा. होश नाही ती कशावर बसली ते चच्चीमा टोचलं नाही का तिला पोहोचलंच नाही असं करायला. ओ हे असं नाही आम्हाला आवडायचं. चिडते. नाग मम्मा बघ ना, किती मालवर बसली होती ती. ऐक ना आज हे इथंच राहणार आहेत ना. आज काय करते मी हे उठली ना हा, सक्षमी आज जेव्हा राहणार जेव्हा आहेत. उठली ना ऐक की जेव्हा सक्षमी उठली ना यांना सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांनाच उठवते जोपर्यंत सक्षमी आणि मी जागे अगं माझी पिलू आहे ग हे पिलू ही माझी नक्की पोगी आहे ग. चलो जावा भूक लागली जावा. भूक नाही लागली आम्हाला. काढ तिचं बांधीचं काढ. झालं घेतला बघा मावशी लगेच दिला की लगेच मोबाईल घेतला. हे बघा बघा काही पशीच ते साक्षीकडे चांगले. तर झाला आज आराम. जरा माझी कणकणी जरा कमी झाली दुपारी गोळी खाल्ल्यावर. आराम तर काही झाला नाही. बाहेर काम चालू होतं. सक्षमी सकाळपासून मी घेतलं नाही जवळ. काय सांगायचंय भूकला सर्दी व्हायला लागली त्यामुळे गोळी आणून खाल्ली. खायची सॉरी जेवण झाल्यानंतर जेवण करत आता मी खाली चाललोय. जरा कणकणी आल्यापासून मी गेलो पण नाही आज मोठं केलाच कुठं राहणार तिने. पप्पाकडे बघायचंय बोलताना पप्पा काय बोलतोय. राहू दे म्हणून मला लावू आम्ही मॅचिंग झाले मम्मी सोबत. हे बघा गाई तिने पायल तिला काजळ लावायला गेली गालाला. काजळ नाही टिक्का लावते ती मम्मी माहिती ना माझी. म्हणून काजळ संपले का तुमच्या म्हणून लावते ना. तर तिला मी रोज झोपल्यावरच लावते. ही लय हालती इतकी वळवळ करते ना सक्षमी आमची. गोल टिका मोठा केलाय. मग बरं नशीब कपाळावरचा नाही केला तो जाऊ दे गालावरचा काय विषय नाही. खाली आपण मस्त काय जेवण करूयात. हा तू जेवण नाही केलंस ना तुला पायच खायचा आहे. कशी दिसते मॅची पिंकी पॉंकी डुंबरू माझ्या. चला खाली. तुम्हाला बसायचं असं ना खाली गप्पा मारत तर बसा. मी आलं मला वरती पसारा जरा आवडायचं. काय पसरा आवडत तुला. हे कपडे वगैरे नीट ठेवायचे बेड वगैरे टाकायचे. ठीक आहे मी पटकन भांड्यावर नाही होत. मला जायचं ना मावशीकडे बसायला. जा पटकन तू मग काय थांबलायस. टुमुरू बघते माझ्याकडे बघायचं आताच ते गाड्यावर जास्त लागलंय. इकडं बघा इकडे पप्पा ऐकलं. तुम्ही म्हणता ना की तू घाण दिसती तू आवरत नाही हिला छान ठेवण्यासाठी माझा असा अवतार होतोय. खरं सांग आता मी हिला आज तू कायम स्वरूप असणार का पायल ठेवून आता मला सांग. पण आवरू शकते ना. पण कायम स्वरूप आहे का पण ही गोष्ट. सांगते रे मी आता मम्मी झाल्यावर. हा पिरियड असतोय की त्यात बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पहिली प्रायोरिटी पहिलं महत्व पहिली इम्पॉर्टंट आम्हाला सक्षमी. त्यामुळं पाहिलं तर काय तर पाहिलं सक्षमी चांगली थोडी खेळायला वगैरे आता पाहिलं काय टाइम आहे खेळायला. एकदा ती अंगावर खाली उतरली पायलच्या ती काय परत अंगावर चढत नाही. म्हणजे मला काय म्हणायचंय बाळ एकदा खाली खेळायला लागलं रांगायला लागलं गुडघ्यावर पळायला लागलं तर तिला हे बाळाला एवढी आईची गरज लागत नाही. म्हणून तेव्हा तुम्हाला मेकअप करून बसत जा घरात. साक्षी खाली सक्षमी साक्षी खाली सक्षमी नाव बघा मी ठेवलंय. त्या नावामध्ये तिच्या मावशीचं नाव येतंय का नाही पिल्लू. चला खाली. एका साईडला काळा आणि एका साईडला लाल टिक्का झालाय सक्षमीच्या. इथे खेळणं बघा कसं चाललंय बघा. आम्ही आणलं तर प्लेमेट तिला मस्त बी छान खेळावं म्हणून आम्ही छान खेळा बघा. पायने चाललंय खेळा आमचं. तुला थोडं पण बरं वाटत नाही त्याला. नाही ना बाबा हे बघ थोडं दिवस पाहिजे होती ना बांगड्या उतरून बसल्या. म्हणजे काहीतरी गरम त्याला काही हलवी टाकून शकतात ना. बघू ना संध्याकाळी करत नाही. शेक ए सक्षमी पायल मम्मी पैसे दे खेळायला. नाही खेळू द्या ना जरा हात पाय हलवू. जेवू पहिलं मला किचन मधून होऊ दे मुक्त. आवडते पटकन वरती गेली ना की नाही झोपली आणि रात्रीची जेव्हा उठला ना सक्षमी तिला उठवणार. मम्मी उठली तुझी. हिला आणि साक्षीला उठवणार. मम्मी उठली. नाही आता 2 दिवस लय झोपलेली आहे मी. काल तिने सगळे सॉक्स काढले पाहिजे बघा. कशी बघत आहे माझ्याकडे हसत आहे. हसते. कशी बघत आहे हसत आहे. काय बघायची एवढं आले आज नव गोलाय तुला. आता तिच्या समोर जेवायला नव गोलाय आले. शुगर बाळा शुगर सुगर शिकर पिला हा याच्यात माचीस आहे बॅगेत. अगो बाई राहू दे की मग काय झालं. कर पी बब्बू माझी शिवना पप्पाकडे बघ कशी बघते. गाईस साक्षी आणि मम्मी चालले आंघोळ झाली नाश्ता झाला. नाश्ता पण वरती त्यांना घेऊन आले होते नाश्ता केला त्यांनी.
माऊच्या आली. कशी खेळतय तू छोट पिल्लू. आय 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 आय. पिलू हा. जाऊशी नाही वाटत ना. नाही ना बाया. राहायचं होतं ह्यांना पण हे चाललेत कारण की काम आहे मम्मीला रडकी थोडस. नाही, काय नाही, किती खेळते हा पिलू. मानाला हात लाव ग. ना ग. आता तुम्हाला गेलं ना रस्त्यात बघ किती आठवण येते हा ना चिव मध्ये येऊशीच नाही वाटत. तरी चालली ना. चिंगरू जा कट्टी. माच्या आली. गाईज मम्मीला जायचं नव्हतं पण जावं लागतंय कारण की काम आहे थोडस मम्मीला तिकडे पण म्हणून. आता परत येईल बोलली मम्मी. बघू आता कधी येते कधी येते. मावशीकडे जायचं. साक्षी सक्षू छक्षमी लय ओळखली मोबाईल. साक्षी सक्षमी काय साक्षी सक्षमी सक्षू सक्षमी दे मम्मीकडे तिला जरा. मोबाईल पाहिजे. चिंगरू. नाही खाली घेतो पाहिजे. काय इथं आगा इथं खेळवायला म्हण. पायऱ्यांची भीती वाटते. पिलू अय्यो लालू आहे तू. लाडू आहे लाडू. हा छोटा छोटा लाडू आहे. हा सक्षमी शोन कशी बघते टुकू टुकू. बघ डोले बघ इथे किती मोठे आहेत बटाटे डोले. सोनूला बघते ती. पापा पापा आम्ही नाही चालतो. हा आम्ही बाहेर थांबलोय. मम्मी थांबली आतमध्ये तिथे. आम्ही नाही जाणार कुठं. यायचे पिलो चला यायचे चला. अय्यो कसं केलं तिने. घे बरं परत. चला यायचे यायचे पप्पाकडे यायचे. अय्यो, काय लागले तिला काय लागले. आपला माणूस. किती हुशार आहे. 5च महिन्याची आहे. चल पप्पू चला चला बघा बघा. हा नाही बघायचं तिकडं. जा इकडे जा. तर मी म्हणते जा गाई तू घे का. आता मी मम्मीकडे दे ना. बघू माझ्याकडे येते का आता तशीच. बघा तू एक दूध दे का साक्षी? मी असं उसाळ्या मारत नाही. बाबू साक्षी ए बाबाला चला या. अगं तुझेच नाव आहे बे. तू तुझेच नाव आहे. इथं बघ तुझंच इथं घरी बघ. पिलो दे. हा हा आता चला. ए चला चक्षू चला चला. हा, मला नाही माहिती का. चला तिला माहितीये आता माझी परीक्षा घ्यायला लागल्या. पिलू, चल आता मोबाईल घे परत तिकडे. चल. तुम्ही म्हणा. यायचे पिलो माझ्याकडं. ती सारखं सारखं नाही करणार ती. करणार ना. राग मला म्हणला. नाही करणार ना. बंब्या चला चला बंब्या माझ्याकडे चला. तसं नाही ना. तसं मग ती बघतच नाही माझ्याकडे. बघतच बंब्या, नाही. ए बंब्या चला. या 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 या. पायल तुला दूध मी देते. शी साफ मी करते. कपडे नवीन मी घालते. मेकअप मी करते. रात्रभर मी जागते. आणि तू माझ्याकडेच येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तुला जन्म मी दिला. पप्पावरती प्रेम पप्पा सारखी दिसती. हे चुकीचं आहे. हा मोबाईल द्या ना बघा ना परत. पायल साक्षी काहीच सारखं सारखं नाही करणार. लय चुकीचं आहे सोबत. चला पिलो यायचं. पिलो ए पिलो यायचं यायचं. चला चला की. तिला नाव बघायचं तुझं. सारखं सारखं नाही करणार ती. एकदा होती ती मूड मध्ये. मूड मध्ये होती ती. चला रिपीट टेलिकास्ट नसतो. मूड मध्ये नाही ती. मगाशी मूड मध्ये होती. प्रत्येक बाळ कुठली एकदाच करत सारखं करणार तेच करत. ए मम्मा तिला झोप आली आहे म्हणून ती शांत पडली. हो यायचंय तुला. अरे ते इथं असतात ना वाडीमध्ये तेव्हा ते त्यांच्या बॅगेत कायम असतं. अगं बाई पलती झार का. एवढ्या वेळेत मम्मा चहा पण झाला असता. नुसतं नाश्ता बघ की थांबत नाही ती. साक्षी म्हणली कर म्हणून. घरावर तावर त्याने आता मी ब्लिंकेट केलं होतं. सक्षमीच आहे. मी पसारा आवरता आवडतं ते ठेवलं. मला हे पाहिजे होता. हा पंप पाहिजे होता. आमचं बाथरूम सारखं तुंबतंय आंघोळीचं म्हणून. आणि ही मी लिपस्टिक मागवली. ही मी यूज करायची पहिली खूप आणि ती आता माझ्याकडे नव्हती म्हणून यूज केली. हॉट न्यूड शेड आहे असावाला. 222 सक्षमीचं हे टाळू भरायला तेल कोकोनट ऑइल संपत आलं होतं म्हणून मागवलं आता मी. आणि हे मागवलं आहे सिरोनाचा स्प्रे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सक्षमीला झाला आहे कफ. ती छाती भरून आली म्हणून मी हे मागवलं आहे अजवाईन. 2 पॅकेट मागवलं म्हणलं लागतं इमर्जन्सी. पोरीला कधी पण कफ होतो
म्हणून 2 पॅकेट. आणि काम करता करता माझे गुलाबजाम खायचं चाललंय. मम्मीने काल गुलाबजाम आणले होते, तेच संपवती आता मी बसल्या बसल्या. मला खूप गुलाबजाम आवडते. मम्मीने काय आहे ना, मी म्हटलं काजू कतली आण आणि गुलाबजाम. काजू कतली तर एवढी आम्हाला आवडती, आम्ही तर कालच संपून टाकली. गुलाबजाम राहिलेत आता, ते संपतील आजच. ॲक्च्युली मी एवढं छान झोपली आहे ना, एवढं कालव्यामध्ये. माझी पोरगी झोपली बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा गोंडस हे लावली उशी, त्याच्याने ती हलत नाही जास्त. मग ती हल्ली नाही की तिची झोप मूड होत नाही. छान झोपली मस्त. तोपर्यंत सगळं घरावरते 2 मशीन झाल्या आज कपड्यांच्या माझ्या. कपडे सक्षमीचे तेवढे कपडे होते सकाळी धुवायला, बापरे. आंघोळीला गेले, पहिली कपडे धुतली, मग तशीच आंघोळ केली आणि मग बाहेर आले. 1 बादली भरून मोठी कपडे होते, ते वाळले, ते आणले खाली, त्याच्या घड्या करायच्यात. आणि आज आमचं कपाट पण आवडत नाही. आता प्रतीक चला तोपर्यंत घर आपण झाडू मारू. आपण म्हणजे मी मारणार आहे. तुम्ही कसं चाललंय आमचं मस्त खेळणं. तर बघा, तिला हे पाहिजे, तिच्या हातात येत नाही, तिला असं झोपवलं आहे मी. तर फुरक्या बिरक्या वाजवून चाललंय तिचं. पिल्या असं नाही वाजवायचं, कारण की ती आता पालती, तिला ते वरचं ते घेता येत नाही. पुरे कोशिश चालू आहे तिच्या बघा. कशी बघते लगेच मोबाईलकडे, नाही बघायचा. चाललंय नंतर मग स्वतःच डोकं आपटून घेते खाली. हे बघा आवाज बघ. कसं चाललंय गाईज, कसं चाललंय. जाऊ दे, तिला जवळ देते जरा, असं जवळ देते ते, असं असं देते जरा, तिला धरते मी आता असं.